ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय। ॐ शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। आपलं सर्वांचं आजच्या क्लासमध्ये स्वागत आहे। मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं की स्वामीजींनी सुंदर धर्माची व्याख्या दिलेली होती। राजयोगाच्या अगदी सुरुवातीला विवेक सूत्र म्हणून एक स्वामीजींनी दिलेली व्याख्या आहे। त्यामध्ये युनिव्हर्सल सार्वजनिक धर्म कसा असला पाहिजे याबद्दल स्वामीजींनी सांगितलेलं आहे आणि आपण त्यावर चिंतन केलं मागच्या क्लासमध्ये। आज आपण राजयोग या विषयाकडे वळूया। पतंजलीचे योगसूत्र घेण्यापूर्वी आपल्या मनाची भूमिका तयार करण्यासाठी आपल्याला स्वामीजींच्या व्याख्यानाकडे बघावं लागेल। स्वामीजींनी या योगसूत्रापूर्वी पुस्तकामध्ये 8 जी त्यांनी व्याख्यानं दिलेली आहे त्यामध्ये ते इन्क्लूड केलेली आहे। तेव्हा त्यांचे ते 8 व्याख्यानं आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू आणि नंतर पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आपण प्रवेश करू। याबद्दल काय आपल्या मनामध्ये संशय असतात, प्रश्न असतात। पहिला म्हणजे की या जगामध्ये अलौकिक घटना घडतात, चमत्कार घडतात, काय खरोखर ते खरे असतात का, असा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या मनामध्ये येऊ शकतो। तेव्हा हे असे प्रसंग घडतात, अगदी सनातन काळापासून पूर्व काळापासूनच असे प्रसंग घडताना आपण बघतो, आजही घडताना दिसतात। तर अलौकिक असतात, चमत्कारिक असतात आणि अशाच 2 घटना स्वामीजींच्या जीवनामध्ये पण घडल्या होत्या। स्वामीजींनी जेव्हा अमेरिकेमध्ये लॉस एंजल्समध्ये 8 जानेवारी 1900ला भाषण दिलं, त्या भाषणामध्ये स्वामीजी सांगतात, ते म्हणतात की असंच आम्ही एका व्यक्तीबद्दल ऐकलेलं होतं की तो भविष्य सांगतो। आम्ही एक 3-4 मित्र त्याच्याकडे गेलो। त्याच्याकडे गेल्यानंतर आमच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची त्यानं उत्तरं दिली। त्यानंतर त्याने एका कागदावर काहीतरी लिहिलं आणि त्याची घडी केली आणि आम्हाला प्रत्येकाला त्या कागदाच्या मागे सही करायला सांगितली आणि खिशामध्ये ठेवायला सांगितला। आता आम्ही ते कागदाचे तुकडे खिशामध्ये ठेवले। काही वेळाने तो मनुष्य म्हणाला की आता तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणताही एक विचार करा किंवा कोणताही शब्द, कोणतंही वाक्य, कोणत्याही भाषेत तुम्ही विचार करा। आता स्वामीजींनी संस्कृत श्लोक अगदी कठीण अशा प्रकारे मनामध्ये त्या श्लोकाचा विचार केला आणि त्या माणसाने स्वामीजींना सांगितले की आता तुमचा कागद उघडा। आणि जेव्हा स्वामीजींनी तो कागद उघडून बघितला, त्यांच्या मनामध्ये असलेला तो संस्कृत श्लोक त्या कागदामध्ये लिहिलेला होता। दुसऱ्या मित्रांनी अरेबियन लँग्वेजमध्ये लिहिलेलं होतं की ज्या माणसाला ती भाषाही माहिती नव्हती। आणि जेव्हा त्यानं त्यांच्या मनामध्ये अरेबियन भाषेमध्ये त्याने चिंतन केलं, मनामध्ये शब्द धरला आणि जेव्हा त्याने तो कागद उघडून दाखवला तेव्हा त्यामध्ये अरेबियन भाषेमध्ये लिहिलेलं होतं। तिसऱ्याने कुराणाबद्दल मनामध्ये काहीतरी एक वाक्य धरलं होतं मनामध्ये आणि जेव्हा ते कागद उघडला त्या कुराणामधलं वाक्य त्यामध्ये लिहिलेलं होतं। आणि चौथ्याने एक जर्मन मेडिकल पुस्तकामधलं एक वाक्य मनामध्ये धरलेलं होतं, त्याची कल्पना केली होती आणि त्याचा कागद उघडून बघितला, त्यामध्ये पण ते जर्मन भाषेमध्ये लिहिलेलं मेडिकल पुस्तकामधलं वाक्य त्याला आढळलं। असे कितीतरी प्रसंग घडत असतात। स्वामीजी म्हणाले की ते हैदराबादला असताना असाच एक ब्राह्मण होता आणि त्याच्याकडे पण असे काही सिद्धाई होत्या, चमत्कार होते। एकदा स्वामीजी त्याला भेटायला गेले, 2-3 मित्रांना घेऊन भेटायला गेले। तेव्हा भेटायला गेल्यानंतर त्या माणसाला ताप होता। तो म्हणाला की स्वामीजी पहिले माझ्या डोक्यावर हात ठेवा, मला बरं करा, नंतर मी तुम्हाला दाखवतो। ते स्वामीजींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला। त्यानंतर त्या माणसाचे सगळे कपडे काढून घेतले, फक्त एक लंगोटी नेसलेला होता आणि थंडी असल्यामुळे स्वामीजींनी स्वतःची घोंगडी त्याला दिली। तो मनुष्य ती घोंगडी घेऊन बसला आणि यांना म्हणाला की आता तुम्हाला
काय कोणती फळं पाहिजे ते कागदावर लिहून मला द्या. ह्या सगळ्या मित्रांनी कोणी त्या संत्र लिहिली, तर कोणी अंगूर लिहिलं, असं काहीतरी वेगवेगळे फळाची नावं लिहिली आणि दिली. आणि आश्चर्य म्हणजे असं की थोड्याच वेळामध्ये त्यानं आपल्या घोंगडीमधून अंगुराचे असे बंच काढले बाहेर, एकदम फ्रेश. थोड्या वेळाने त्याने एकदम फ्रेश संत्र बाहेर काढायला सुरुवात केली आणि आम्हाला खायला सांगितलं. आम्ही सुरुवातीला थोडं घाबरलो, पण नंतर त्यानं स्वतःला खायला सुरुवात केली. मग आम्ही पण ती संत्र खाल्ली, आम्ही पण ते अंगूर खाल्ले. त्यानंतर स्वामीजी म्हणाले की त्याने त्याच्या ब्लँकेटमधून कितीतरी असे गुलाबाचे फुलं काढले. गुलाबाच्या फुलाचे जथ्थेच्या जथ्थे एकदम फ्रेश. त्या गुलाबांच्या पाकळ्यावरती दवबिंदू पडलेले होते, काही कुचकरलेलं नाही, काही नाही, एकदम फ्रेश गुलाबाची फुलं काढली आणि कितीतरी. तेव्हा स्वामीजींनी हे सगळं बघितलं. त्यांच्या जीवनामध्ये अशा बऱ्याच घटना आहे की त्यांना या अशा गोष्टी त्यांना बघायला मिळाल्या. तेव्हा ह्या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे का, असा प्रश्न जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होतो, तेव्हा भारतीय माइंड म्हणजे विश्लेषण प्रिय आहे. तेव्हा भारतीय मनानं त्याचं चिंतन केलं, ॲनालाइज केलं, विचार केला, संशोधन केलं आणि मग त्यांनी शोधून काढलं की हे जे काही आपण चमत्कार म्हणतो किंवा अलौकिक गोष्टी म्हणतो, अलौकिक घटना म्हणतो, त्या ॲक्च्युली अलौकिक घटना नाहीच किंवा चमत्कार पण नाही. कारण ती आपल्या मनाची शक्ती आहे. म्हणजे प्रकृती आपण ज्याला म्हणतो निसर्ग, हा निसर्ग दोन प्रकारचा आहे. एक बाह्य प्रकृती आपण बघत असतो आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून. हे जे काही पंचमहाभूत आहे ते आपण इंद्रियाच्या माध्यमातून बघतो. पण याच्यामागे सूक्ष्म प्रकृती आहे, ज्याला आपण तन्मात्रा म्हणतो, की ज्या आपण बघू शकत नाही. पण आपल्या इंद्रियामध्ये आणि मनामध्ये अशी प्रचंड शक्ती आहे की आपण जर मन सूक्ष्म केलं तर आपण सूक्ष्म प्रकृती पण बघू शकतो. तुम्ही इथे जरी असला, तुम्ही नाशिकरावर जर मन एकाग्र करू शकलात तर तुम्ही कुठल्याही दूरदूरचा सुगंध घेऊ शकता. म्हणजे एवढी आपल्या इंद्रियामध्ये शक्ती आहे. म्हणजे अटेन्शन आपण ज्याला म्हणतो, की जर आपलं लक्ष आपण केंद्रित करू शकलो, जर आपण आपल्या कानावरती लक्ष केंद्रित केलं आणि एकाग्र मनाने जर ऐकलं, जर एकाग्र मनानं पक्ष्याची आवाज ऐकली तर पक्षी काय बोलतात हे तुम्हाला समजू शकेल, किंवा कुठे लांब काहीतरी कोणीतरी बोलत असेल ते तुम्हाला ऐकू येऊ शकेल. किंवा तुम्ही जर तुमची दृष्टी जर अशा प्रकारे सूक्ष्म केली तर तुम्हाला इथे बसून दूरदर्शन होऊ शकेल. स्वामीजींनी साधना करता करता स्वामीजींना अशा प्रकारचे अनेक अनुभव आले. तर एक दिवस त्यांनी ठाकूरांना सांगितलं की मी ध्यान करताना मला दूरदर्शन, दूरश्रवण होते, दूरचं ऐकायला येते, मला दूरचं बघता येते. तेव्हा ठाकूर म्हणाले काही दिवस आता ध्यान करू नको, मग ती सगळी शक्ती निघून जाईल. आणि स्वामीजींनी ध्यान बंद केलं, नंतर त्या सगळ्या शक्ती गेल्या. म्हणजे साधना करता करता आपलं मन जेव्हा एकाग्र होतं तेव्हा ही जी सूक्ष्म प्रकृती आहे त्या प्रकृतीचा सुद्धा आपल्याला अनुभव येतो. आणि आपले योगी म्हणतात की या सूक्ष्म प्रकृतीवर जर विजय मिळवला तर या स्थूल प्रकृतीवर आपल्याला आपोआप विजय मिळवता येतो. म्हणजे दोन्ही गोष्टीवर आपल्याला विजय मिळवता येतो. मग आपण ह्या प्रकृतीच्या नियमामध्ये किंवा बंधनामध्ये राहू शकत नाही. ही प्रकृती मग आपल्याला नियमाने बांधू शकत नाही. आपण यालाच चमत्कार म्हणतो, पण ही काही अनैसर्गिक गोष्ट नाही. ही काय असं नाही, कृत्रिम नाही, अनैसर्गिक नाही, अस्वाभाविक नाही आहे किंवा हा चमत्कार नाही आहे. तर ह्या सगळ्या शक्ती आपल्या मनामध्येच विद्यमान आहे. पण काय झालं, काळाच्या ओघामध्ये आपण ते सामर्थ्य गमावलं. त्यामुळे आज आपण त्या गोष्टी बघू शकत नाही. पूर्वी लोक बघायचे, जे काही महापुरुष होऊन गेले, ज्यांनी धर्माची स्थापना केली, त्या सगळ्यांनी काहीतरी अनुभवावरतीच धर्माची स्थापना केली. मग भगवान बुद्ध असो की जीसस क्राइस्ट असो की भगवान कृष्ण असो की राम असो, त्यांनी जेव्हा धर्माची स्थापना केली तेव्हा त्यांना या इंद्रिया पलीकडच्या अनुभूती आलेल्या होत्या आणि त्यावर त्यांनी आधारित धर्माची स्थापना केली.
श्री रामकृष्णांना जेव्हा नरेंद्राने विचारलं की तुम्ही देवाला बघितलं का, तेव्हा ते म्हणाले की हो, मी देवाला बघितलं आणि तुला जसं बघतोय त्यापेक्षाही स्पष्ट रूपानं बघितलं आणि मी सांगितलं त्याप्रमाणे तू जर करू शकशील तर तू पण ईश्वराला बघू शकशील. याला म्हटलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. मी बघितलं आहे आणि तू बघू शकणार नाही असं नाही आहे. जर एका व्यक्तीनं बघितलं तर सगळेच बघू शकतात, कारण इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. जे एकदा घडलं तेच पुन्हा घडत असते. आणि आध्यात्मिक जीवनात तर जर असे अनुभव आले नाही किंवा जर त्या सत्याचं ओझरचं दर्शन झालं नाही किंवा अशा जर अनुभूती आल्या नाही तर खऱ्या अर्थानं आपलं धार्मिक जीवन सुरू झालं असंच आपल्याला म्हणता येणार नाही. कारण तुम्ही कोणत्याही मार्गाचा अवलंब करा, ह्या गोष्टी येणारच. कारण तुम्ही जेव्हा आध्यात्मिक मार्गावर पुढे पुढे जाता आणि तुम्हाला सत्याचं दर्शन घ्यायचं असतं, सत्य जाणून घ्यायचं असतं, सत्य तर एवढं सूक्ष्म आहे, ह्या प्रकृतीच्या तन्मात्रापेक्षाही ते सत्य सूक्ष्म आहे, भगवंत सूक्ष्म आहे. तेव्हा त्या सूक्ष्मतम तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये ह्या गोष्टी येणारच आहे. तेव्हा ह्या गोष्टी येणं ॲक्च्युअली राजयोगामध्ये म्हटलं आहे की ते अडथळेच आहे. आणि बरेचदा काय होतात, साधना करता करता जेव्हा अशा विभूती प्राप्त होतात, अशा सिद्धाई प्राप्त होतात, तेव्हा साधक त्याकडेच लक्ष देतो आणि शेवटी आपल्या जीवनाचं ध्येय विसरतो. पण त्याकडे आपण लक्ष द्यायला नको. म्हणजे हे महापुरुष चमत्कार करू शकले असते, ते अलौकिक गोष्टी आपल्याला दाखवू शकले असते, पण त्यांना माहिती आहे की ह्या गोष्टी केल्यामुळे लोकांचं मन याकडेच जाईल. भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले नरेंद्राला की नरेंद्र, माझ्याकडे अष्टसिद्धी प्राप्त झालेली आहे मला साधना केल्यामुळे. जर तुझी इच्छा असेल तर मी तुला द्यायला तयार आहे. तेव्हा नरेंद्र म्हणाला की त्या सिद्धी घेऊन काय मला ईश्वरलाभ होणार आहे. तेव्हा ठाकूर म्हणाले की नाही, त्यामुळे तुला ईश्वरलाभ होणार नाही, पण तुला धर्माच्या प्रचारामध्ये मात्र मदत होईल. तेव्हा नरेंद्र म्हणाला की मग त्या सिद्धी मला नको, मला पहिले ईश्वरलाभ करून घेऊ द्या, नंतर बघूया. म्हणजे हे चमत्कार किंवा अशा अलौकिक घटना ह्या काही अनैसर्गिक नाही आहे किंवा सुपर नॅचरल नाही आहे किंवा प्रकृतीच्या पलीकडे नाही आहे, त्या स्वाभाविकच आहे. कारण ह्या सगळ्या शक्ती आपल्या मनामध्ये आहेच. पण काय झालं, कालांतरानं काय झालं की जसे दिवस लोटले तसे लोकांच्या मनाची शक्ती कमी कमी होत गेली. गीतेमध्ये म्हटलं आहे स काले नेह महता योगो नष्ट परंतप. या काळाच्या ओघामध्ये काय झालं, हा योग पूर्णपणे नष्ट झाला. शंकराचार्य गीतेमध्ये म्हणतात की हा योग जेव्हा दुर्बलान अजितेंद्रियान प्राप्य योगो नष्ट परंतप. हा योग जेव्हा दुर्बल लोकांच्या हाती पडला, ज्यांच्या इंद्रियावर जय नाही आहे, इंद्रिय ज्यांनी जिंकली नाही त्यांच्या हाती पडला, तेव्हा हा योग नष्ट झाला. म्हणजे आज आपल्याला हा जो राजयोग दिसतो की जो इतका सायंटिफिक होता, इतका वैज्ञानिक होता की ज्यामुळे आपल्याला प्रत्येक स्टेपवर अनुभव घेता यायचे, तो ह्या अशा लोकांच्या हातामध्ये पडल्यामुळे त्याला विकृती निर्माण झाली. आणि मग लोक त्या जादूटोणा म्हणा किंवा ह्या बाकीच्या गोष्टी म्हणा किंवा चमत्कार म्हणा, ह्या अशा प्रकारेच त्याचं स्वरूप झालं. आणि त्याचं जे वैज्ञानिक स्वरूप होतं, ओरिजिनल स्वरूप होतं, ते पूर्णपणे आज आपण विसरलो. राजयोग आपल्याला ह्या गोष्टीच शिकवतात की कशा प्रकारे हळूहळू आपण ह्या आंतरिक आणि बाह्य प्रकृतीवर जय मिळवू शकतो आणि शेवटी त्यांच्या पलीकडेही जाऊ शकतो आणि त्या सत्याचं दर्शन घेऊ शकतो. तेव्हा त्या सत्याचं ओझरतं दर्शन जरी आपल्याला झालं तरी समजायचं की आपला आध्यात्मिक जीवनामधला प्रवास योग्य दिशेनं होत आहे. कारण हे सगळे अनुभव जे आहे ते माइलस्टोन आहे. जसे रस्त्यावरती मैलाचे दगड असतात की आपण योग्य रस्त्यानं जात आहोत, तेव्हा ह्या अशा प्रकारचे अनुभव येणं स्वाभाविक आहे. आणि जर येत नसेल तर आपली साधना कुठेतरी चुकत आहे. तेव्हा इथे स्वामीजी तर म्हणाले की जो मनुष्य म्हणतो ईश्वर आहे, आत्मा आहे, आणि त्याला जर त्याचं दर्शन झालं नसेल, त्याला काही अनुभूती आल्या नसेल, तर त्याला ईश्वर आहे, आत्मा आहे म्हणण्याचा काहीही अधिकार नाही. असं ढोंगी होण्यापेक्षा त्यापेक्षा तर नास्तिक होणं बरं, असं स्वामीजी स्पष्ट म्हणतात. म्हणजे ह्या जगामध्ये अशा अलौकिक गोष्टी काहीही नाही. ही सगळी सूक्ष्म तत्व आहेत.
आणि ही सगळी प्रकृतीचीच रूपं आहेत. तेव्हा आपलं मन जेवढं सूक्ष्म होईल, आपली इंद्रिय जेवढी सूक्ष्म होईल, तेवढं आपल्याला दूरचं बघता येईल, दूरचं ऐकता येईल, दूरचा सुगंध घेता येईल. कारण ही सगळी इंद्रिय आणि मनाची शक्ती आहे. पण आज आपण अटेन्शन द्यायला म्हणजे लक्ष देऊन कोणतीही गोष्ट आपण करत नाही. जरी आपण कानावर लक्ष देऊन खूप सूक्ष्मरीतीनं जर आपण ऐकलं तर बघा दूरचे आवाज तुम्हाला ऐकू येतील एवढी कानामध्ये शक्ती आहे. या जगामध्ये कितीतरी प्रचंड एवढं विश्वब्रह्मांड आहे, किती मोठ्या प्रमाणावर आवाज होत असेल, आपल्याला ऐकू येत नाही. योगी म्हणतात की अनाहत ध्वनी सतत चाललेला आहे. आपल्या नाभीमधून येत असतो तो आणि ओंकार ध्वनी अनाहत ध्वनी सतत चाललेला आहे. पण आपल्याला ऐकू काय येत नाही. योग्यांना मात्र तो ऐकू येतो. कारण त्यांचं मन आणि इंद्रिय इतकी सूक्ष्म झालेली असतात की सूक्ष्म गोष्टी त्यांच्या अनुभवाला येतात, की ज्या गोष्टी आपण बघू शकत नाही, ऐकू शकत नाही, अशा गोष्टी ते बघू शकतात आणि ऐकू शकतात. कारण त्यांनी त्या साधनेद्वारे प्राप्त केलेलं आहे. तेव्हा साधना करून अशा गोष्टी प्राप्त करून घेणं सहज शक्य आहे. त्यामध्ये असं काही चमत्कारिक किंवा अलौकिक नाही आहे. ह्या सगळ्या मनाच्या शक्ती आहे. आज आपण त्या शक्ती गमावून बसलेलो आहोत. कारण आपण जास्तीत जास्त बाहेरच्याच गोष्टींकडे लक्ष देतो. आपल्या लहान मुलांना सुरुवातीपासून जर आपण आतमध्ये कसं अटेन्शन द्यायचं, आतल्या गोष्टीकडे बघण्याचा कसा प्रयत्न करायचा, हे कधी आपण शिकवलं नाही. त्यामुळे हे सगळं अटेन्शन बाहेर असतं आणि आतल्या गोष्टी कितीतरी आहे की ज्या मनाच्याद्वारे अटेन्शन देऊन आपण त्या स्वतः माहिती करून घेऊ शकतो. त्या मात्र आज आपल्या कंट्रोलमध्ये नाही. आपण आपलं हृदय बंद करू शकतो, आपण डायजेशन सिस्टम्स आपली बंद करू शकतो, सगळं काही आपण कंट्रोल करू शकतो. आज हे सगळं कसं यंत्र मेकॅनिकल होत आहे. पण जर आपण खरोखरच आपल्या मनाला ट्रेनिंग दिलं तर आपल्या शरीरामध्ये होत असलेल्या सगळ्या क्रिया आपण कंट्रोल करू शकतो. जसं आपल्याला माहिती आहे की चांगदेव महाराज 1400 वर्षापर्यंत जगले, तर त्यांना सगळं काही कंट्रोल करणं शक्य होतं. ते आपला श्वास बंद करू शकत होते. त्यामुळे ते 1400 वर्ष जगू शकले. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मनुष्यामध्ये आहेच, कारण त्याच्यामध्ये अनंत शक्ती आहे. आत्म्यामध्ये अनंत शक्ती आहे आणि मनामध्ये पण अनंत शक्ती आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपल्याला विसर पडलेला आहे. आणि आज आपण काय बघतो की धर्माची व्याख्याच आपण बदलली आहे. कारण काही काळानंतर जे त्यांचे शिष्य झाले ते म्हणू लागले की त्या महापुरुषांना, त्या अवतारांना, त्या आचार्यांना ह्या गोष्टी सगळ्या शक्य होत आहे. आज मात्र ह्या गोष्टी आपल्याला शक्य नाही आहे. त्यामुळे आपण नुसता विश्वास ठेवला पाहिजे. त्या गोष्टी आपण जीवनामध्ये आज कधीच उपलब्ध करू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी धर्माचा प्रचार करायला सुरुवात केला की नुसतं विश्वासावर जगा. आता काही मनुष्य शब्दावर जगू शकतो का? तो किती दिवस शब्दावर जगेल? त्याला किती दिवस तुम्ही शब्द सांगाल? तेव्हा हा जो आस्पेक्ट आहे अनुभूतीचा, हा अनुभूतीचा आस्पेक्ट हळूहळू धर्मामधून निघून गेला. म्हणून धर्माची व्याख्या बदलली. म्हणून लोक म्हणतात की नुसता विश्वास ठेवा. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य नाही आहे. ह्या त्या महापुरुषांना शक्य होत्या, आज शक्य नाही. पण असं कधी होऊ शकतं का? जे भूतकाळात घडलं ते वर्तमानातही घडू शकतं, भविष्यातही घडू शकतं. कारण प्रकृतीचे नियम सारखेच असतात, ते काही कोणासाठी बदलत नाही. तेव्हा प्रत्येकाला तो अनुभव येऊ शकतो. फक्त त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला जावं लागतं. आणि आज लोक धर्माचं आचरण करतात कशासाठी? बघा ना, धर्माची व्याख्याच आपण बदलून टाकली की धर्माला मानलं, देवाला मानलं, देवाला घाबरलं तर देवाच्या भीतीमुळे आपण वाईट कर्म करणार नाही. आणि जर आपण धर्म आणि देवाला मानलं तर आपल्याला चांगले कर्म करण्याची प्रेरणा मिळेल. त्यामुळे आपण बरेच धर्मामध्ये बघतो की नुसते सामाजिक सेवा करणं म्हणजे त्यांना वाटतं की हाच खरा धर्म आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. पूर्वी ख्रिश्चन धर्मामध्ये कितीतरी मिस्टिक्स झाले, कितीतरी लोकांनी क्राइस्टचं दर्शन घेतलं, कितीतरी लोकांनी अनुभव घेतले. पण त्यानंतर मात्र आपण बघतो की हळूहळू सेवा हाच मुख्य भाग झाला. आणि ईश्वर कुठेतरी स्वर्गामध्ये आहे आणि आपल्याला जिवंत असेपर्यंत तो काही लाभणं शक्य नाही. तो मेल्यानंतरच आपल्याला दिसणार आहे, आपल्याला तिथे स्वर्गामध्ये जावं लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारे हळूहळू
आपल्या धर्माविषयीच्या कल्पना बदलत गेल्या, किंवा ह्या धर्माची अनुभूती इथे आणि आजच आपण घेऊ शकतो. कारण ह्या सगळ्या शक्ती आपल्याच आत आहे, आपल्यामध्येच आहे. आपण फक्त त्यांना विसरलेलो आहोत. हा जो धर्माचा आस्पेक्ट आहे, ज्याला आपण म्हणतो की धर्म म्हणजे अनुभूती आहे, रिलिजन इज रिअलायझेशन, हा धर्माचा आस्पेक्ट आपण विसरलो आणि नुसतं विश्वासाच्या भरोशावर आपण कसं तरी आपण जीवन जगत असतो. पण ह्या गोष्टी आपण अनुभवल्या पाहिजे. अनुभवच खरा धर्म आहे आणि हे अनुभव आपल्याला शक्य आहे. हे अनुभव जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे एकच साधन आहे, ते म्हणजे आपल्या मनाची एकाग्रता. ज्या प्रमाणात आपण मनाला एकाग्र करू शकू त्या प्रमाणात आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होईल. स्वामी विवेकानंद म्हणतात की सगळी प्रकृती आपलं ज्ञानाचं भांडार मनुष्याला द्यायला तयार आहे, पण त्या ज्ञानाच्या भंडाराची चाबी आहे एकाग्रता. जर ही एकाग्रता असेल तर ते ज्ञान आपल्याला मग भौतिक असो की आध्यात्मिक असो सगळं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. तेव्हा मनाची एकाग्रता वाढवणं हाच राजयोगाचा उद्देश आहे. त्यासाठी राजयोग आपल्याला एक सिस्टमॅटिक पद्धत दिलेली आहे राजयोगामध्ये, की हे एक विज्ञान आहे आणि तुम्हाला तुमच्या मनाला ट्रेन करता येतं. आज आपण ती एकाग्रताच गमावून बसलो. आपलं मन एवढं चंचल झालेलं आहे की आपण कशावरच मन फोकस करू शकत नाही. आणि जोपर्यंत आपण मन फोकस करू शकत नाही तोपर्यंत त्या मनाच्या शक्ती जागृत होणार कशा. तेव्हा ही एकाग्रता वाढवणं हेच राजयोगाचा उद्देश आहे. राजयोग आपल्याला सांगतं की बाह्य प्रकृती आणि आंतरिक प्रकृती या दोन्ही प्रकृतीवर तुम्ही जय मिळवा. योग आपल्याला योग आणि सांख्य आपल्याला काय सांगतं की बघा, ह्या आपण जे जगाकडे बघतो ते कशा प्रकारे आपण बघत असतो. हे आपली बाहेरची इंद्रिय आहेत, ते इंद्रिय खरी इंद्रिय नाही आहेत. तरी इंद्रियाचे गोलक आपल्या मेंदूमध्ये आहे. हे फक्त एक बाहेरचं माध्यम आहे. हे जे आपले कान आहे किंवा डोळे आहे हे फक्त बाहेरचं माध्यम आहे. आपण कोणत्याही गोष्टीकडे बघितलं किंवा ऐकलं तर काय होतं, आपल्या मनामध्ये एक सेन्सेशन निर्माण होतं. एक सेन्सेशन निर्माण झाल्यानंतर ते सेन्सेशन आपले जे नर्व आहे त्या नर्वच्या माध्यमातून त्या मेंदूमधल्या इंद्रियापर्यंत पोहोचवलं जातं. जे काही आपल्याला बघितल्यानंतर लगेच सेन्सेशन निर्माण होतंच. तेव्हा ते जे सेन्सेशन आहे तर ते सेन्सेशन आपल्या मेंदूमधल्या इंद्रियापर्यंत पोहोचवलं जातं. मग ते इंद्रिय काय करतं, ते जे ज्याला सेन्सेशन झालेलं आहे ते तो मनापर्यंत पोहोचवतो. ते आतलं इंद्रिय आहे ते मनापर्यंत घेऊन जातो ते सेन्सेशन, आणि मग तिथून मन ते बुद्धीच्या समोर सुपूर्द करते. मग बुद्धी ठरवते की ही काय वस्तू आहे. आता हे काय आहे, आता मी बघितलं हे पुस्तक आहे डोळ्यांनी, पण हे पुस्तक आहे हे कसं कळलं, कारण माझ्या डोळे या पुस्तकावर पडले, त्या डोळ्यांनी इथपर्यंत इंद्रियापर्यंत नेलं, इंद्रियांनी मनाला सांगितलं, मनाने बुद्धीपर्यंत नेलं, आणि तिथे आपल्या चित्तामध्ये जे काही पूर्वीचे संस्कार आहेत त्या संस्काराशी बुद्धीनं ते पडताळून पाहिलं, आणि बुद्धीनं पडताळून पाहिल्यानंतर मग त्या बुद्धीमध्ये निर्णय झाला की हे पूर्वी पण आपण बघितलं आहे, याला पुस्तक म्हणतात. जर ही वस्तू कधीच बघितली नसेल बुद्धीने किंवा आपल्या चित्तामध्ये याच्याविषयी काही संस्कार नसेल तर काय आहे मला माहीत नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे सगळं ज्ञान जे आहे ते अनुभवाचं आहे, अनुभवामधून प्राप्त झालेलं आहे. तेव्हा बुद्धीने या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे पूर्वी, त्याची आपल्या चित्तामध्ये स्मृती आहे, म्हणून बुद्धी म्हणते की याला पुस्तक म्हणतात. आणि मग ते आत्म्यापर्यंत घेऊन जातं, आणि आतला जो पुरुष आहे मग तो पुरुष सांगतो की काय करायचं आहे. आता हे पुस्तक आहे, हे पुस्तक विकत घ्यायचं की नाही घ्यायचं हे तो पुरुष ठरवतो आपल्यामधला. तो सांगतो की नाही या पुस्तकाची गरज नाही. मग ती इन्फॉर्मेशन आपल्या बुद्धीपर्यंत येते, बुद्धी मग मनाला सांगते, मग त्या इंद्रियांना सांगते, आणि मग इंद्रिय आपण त्याप्रमाणे या जगामध्ये व्यवहार करतो. म्हणजे अशा प्रकारे या जगाचं परसेप्शन, आपण या जगात आपल्याला परसेप्शन होतं, सेन्सेशन होतं, मग रिॲक्शन होतं, रिफ्लेक्शन होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल एका क्षणामध्ये घडत असतात. आता आपल्याला योग सांगतं, राजयोग सांगतं
की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता ॲटोमॅटिक होतात. तुम्हाला ज्या संवेदना झाल्या असेल त्या संवेदना तुमच्या मनापर्यंत गेल्या असेल, मग बुद्धीपर्यंत गेल्या असेल, तर ह्या ज्या तुमच्या संवेदना आहे आता त्या ॲटोमॅटिक होतात. पण तुम्ही जर राजयोगाचा अभ्यास केला तर तुम्हाला ते स्पष्ट दिसेल की कशा प्रकारे आपल्या इंद्रियाच्या द्वारे त्या पुरुषापर्यंत, आत्म्यापर्यंत ह्या सगळ्या संवेदना जात आहे. आणि तोच एकमात्र चैतन्य स्वरूप आहे. बाकी बुद्धी, मन, इंद्रिय हे सगळे जड आहे. फक्त काय आपलं मन सूक्ष्म आहे आणि मनाचा आणि बुद्धीचा आधार घेऊन, आश्रय घेऊन तो आत्मा या शरीरावरती कार्य करीत असतो. तेव्हा ह्या सगळ्या सूक्ष्म गोष्टी आपल्या आतमध्ये आहे, पण आपण सगळं काही विसरून गेलेलो आहोत. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जाणीवेच्या आत घेऊन येणं, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेणं, हे राजयोगाद्वारे आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यासाठी मनाची एकाग्रता वाढवणं, कारण शेवटी मनाच्या एकाग्रतेवरतीच सगळं काही अवलंबून आहे. आणि हे ज्ञान जर प्राप्त झालं तर आपल्याला फायदा काय होणार आहे? एक तर ज्ञान प्राप्त झालं तर नक्कीच ज्ञानाचा फायदा आहे. ज्ञान लाभणं हा ज्ञानाचा फायदा आहे. आपण अज्ञानी राहणार नाही, आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होईल. आणि दुसरं म्हणजे जर आपल्याला आपल्या आतमध्ये काय काय गोष्टी आहे याचं जर सगळं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं, जर आपण मन आपलं आतमध्ये फोकस केलं, आतमध्ये केंद्रित केलं आणि आतलं सगळं आपल्याला ज्ञान झालं, तर आपल्या जीवनातले बरेचसे दुःख निघून जातील. जर आपण त्या ध्येयापर्यंत पोचलो, ह्या सगळ्या चमत्काराच्या पलीकडे आपण गेलो आणि अगदी मनाला सूक्ष्म केलं, तर आपल्याला कळेल की काहीतरी या शरीरामध्ये आहे. आणि त्याला जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला कळेल की आपल्याला मृत्यूच नाही आहे, आपण अमर आहोत. आता जर आपल्याला हे कळलं की आपल्याला मृत्यूच नाही आहे, तेव्हा आपल्याला मृत्यूचं भय राहणार नाही. मृत्यूच्या भयापासून आपण मुक्त होऊन जाऊ. आपल्या मनामध्ये कोणत्या वासनाकामना राहणार नाही. आणि जेव्हा आपल्याला कळेल की आपल्यामध्ये असं काही आहे की जे नित्य स्वरूपाचं आहे, ज्ञान स्वरूपाचं आहे, सगळं ज्ञान त्याच्यामध्ये आहे, तेव्हा आपल्याला किती आनंद होईल. हा जो आनंद आपण इंद्रियाच्या द्वारे शोधण्याचा प्रयत्न करतो तो किती मर्यादित आहे. पण जर हे सत्य आपण जाणून घेतलं राजयोगाच्या माध्यमातून, जर आपण बाह्य आणि आंतरिक प्रकृतीवर जर पूर्णपणे ताबा मिळवला, तर मग या जगामध्ये बांधणारी कोणतीच गोष्ट नाही. तुमच्या इच्छेनं सगळं काही घडेल. तुम्ही भक्तिमार्गाचे साधक असा की राजयोगाचे साधक असा. नागमहाशयाच्या जीवनामध्ये कितीतरी अशा अलौकिक घटना आहेत. आपल्याला वाटतं की अलौकिक घटना आहे, पण त्या मनाच्या शक्तीच आहेत. आपण बघतो की भक्त प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी कितीतरी त्रास दिला, छळ केला, पण बघा बाह्य प्रकृतीचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. कारण बाह्य प्रकृती आणि आंतरिक प्रकृती त्याने जिंकलेली होती. भक्तियोगाद्वारे पण होऊ शकते, राजयोगाद्वारे पण होऊ शकते. राजयोगाद्वारे तुम्हाला सिस्टमॅटिकली ते सायन्स दिलेलं आहे की मनाला स्टेप बाय स्टेप हळूहळू कसं एकाग्र करायचं, मनाला कोणत्याही गोष्टीवर केंद्रित करायला कसं शिकायचं, मनाला फोकस कसा करायचं. तेव्हा आपल्या इंद्रियामध्ये प्रचंड शक्ती आहे. आज आपण जे ऐकतो, जे बघतो ते स्थूल स्वरूपाचं आहे, पण आपण सूक्ष्म गोष्टी कितीतरी बघू शकतो, कितीतरी ऐकू शकतो. ते सामर्थ्य आपल्या मनामध्ये आहे. फक्त आपण इतके वर्षेपर्यंत ह्या गोष्टी खुळचट लोकांच्या हाती पडल्या. त्यांनी या योगाला पूर्ण नष्ट करून टाकलं आणि जे काही थोडंफार राहिलं ते चमत्कारिक गूढ स्वरूपाचं राहिलं. त्यामुळे लोकांचा काही त्यावर विश्वास बसत नाही, कारण त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, आधार नाही. त्यामुळे याला वैज्ञानिक आधार आहे, होता. लोकांनी त्याद्वारे आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेतलं होतं. पण मधल्या काळामध्ये मात्र आपण चमत्काराच्या मागे लागलो, अलौकिक गोष्टीच्या मागे लागलो. त्या जरी स्वाभाविक आहे, येणारच आहे, पण त्याकडे लक्ष न देता आपण पुढे पुढे जात राहिलो पाहिजे हे विसरलो. आणि शेवटी राजयोगाला अशा प्रकारची विकृत अवस्था प्राप्त झाली. तर हा राजयोग जो पतंजलीने दिलेला आहे त्याचं जर आपण वैज्ञानिक दृष्टीनं जर अध्ययन केलं आणि बघितलं आणि हळूहळू जर आपण त्या योगसूत्राचा अभ्यास करून पुढे पुढे जात राहिलो, तर आपल्याला कळेल की आपल्यामध्येच शक्ती आहे, आपल्या मनातच ते सामर्थ्य आहे, सगळ्या गोष्टी मनातच दडलेल्या आहेत.
फक्त आज आपल्याला त्याची जाणीव नाही. त्या सगळ्या गोष्टी यंत्रवत होत आहे. जर आपल्याला जाणीव झाली आहे, आता बघा कुत्रे आपले कान हलवू शकतात, आपण नाही हलवू शकत आपले कान, कारण आपण ती शक्ती गमावलेली आहे. काही काही शक्ती जनावरांमध्ये आहे, त्यांना खूप लांबचं दिसतं. माजरीला वगैरे खूप लांबचं अंधारात पण दिसतं माजरीला, आपल्याला रात्री दिसत नाही. तेव्हा ह्या काही काही गोष्टी अजूनही पशुपक्ष्यामध्ये आढळतात. पण आपण ह्या सगळ्या गोष्टी आज गमावून बसलो आहेत. आपण त्याकडे दुर्लक्ष केलं, आपण मन केंद्रित केलं नाही कोणत्याही गोष्टीवर, आपण मनाला चंचल केलं आणि अशा या मनामुळे आपल्याला फक्त या स्थूल गोष्टींचा अनुभव होतो. पण याच्या पलीकडे कितीतरी सूक्ष्म गोष्टी आहेत की ज्या आपण त्या मनाद्वारे आणि इंद्रियाच्याद्वारे बघू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो, त्यांच्यावर जय प्राप्त करून घेऊ शकतो आणि त्यांच्या पलीकडे पण जाऊ शकतो. हे जे योगाचं विज्ञान आहे, हे योगाचं विज्ञान आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे. पतंजलीने योगसूत्रामध्ये सुरुवातीला सांगितलं आहे आसना आणि प्राणायामा, यमा नियमा आसना प्राणायामा, ह्या 4 त्यांचे बहिरंग आहे आणि 4 अंतरंग आहे. कारण बहिरंगाची पण आवश्यकता आहे, आपल्याला डिसिप्लिन पाहिजे. गीतेमध्ये म्हटलं आहे युक्ताहार विहारश्च युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधश्च योगो भवती दुःखा. हा योग तुमचं दुःख नष्ट करू शकतो, पण तुम्हाला जर राजयोगी व्हायचं असेल तर काही नियम तुम्हाला पाळावे लागेल. तुमचा आहार विहार कसा पाहिजे, कंट्रोलमध्ये पाहिजे. तुम्ही पाहिजे ते खाल्लं, केव्हाही खाल्लं, कसंही खाल्लं, किती वेळ झोपला, किती वेळ जागा राहिला, तर तुम्हाला हा योग साध्य होणार नाही. इथे म्हणून गीतेमध्ये म्हटलं आहे की तुमचा आहार विहार युक्त पाहिजे, मॉडरेट पाहिजे. आपण बघतो वाघ सिंह जे नॉनव्हेज खातात त्यांचा स्वभाव कसा होतो, खूप क्रोधिष्ट होतो. पण हत्ती किंवा गायी बघा किती शांत असतात. तेव्हा आहारावरती बरंच काही अवलंबून आहे सुरुवातीच्या काळात. एकदा तुम्ही मनावर कंट्रोल मिळवला की मग तुम्ही काय खाल्लं नाही काही फरक पडत नाही. पण सुरुवातीच्या काळात खाण्यापिण्याकडे, आपल्या आचरणाकडे, आपण किती वेळ झोपतो, किती वेळ जागा राहतो, खूप झोपणारा मनुष्य किंवा खूप जागा राहणारा मनुष्य, खूप खाणारा मनुष्य किंवा काहीच न खाणारा मनुष्य योग येऊ शकत नाही. तुम्ही जर खूप उपवास केले, खूप कंटिन्युअस शरीराला टॉर्चर केलं, तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती दुर्बल होईल आणि दुर्बल व्यक्तीला ह्या आत्म्याचे ज्ञान होऊ शकत नाही. नायम आत्मा बलहीनेन लभ्य. तेव्हा तुम्हाला शारीरिक दृष्टीनं सुदृढ व्हायसाठी तुम्हाला आसन करायला सांगितलं आहे, प्राणायाम करायला सांगितलं आहे, आहार विहाराची काळजी घ्यायला सांगितलं आहे आणि कर्मसुद्धा. खूप रात्रंदिवस कामामध्ये गुंतून गेलं तर काय होतं, सगळी आपली शक्ती एनर्जी त्यामध्ये निघून जाते. मग आपण योगाचा अभ्यास करू शकत नाही. तेव्हा कर्म पण खूप कमी केले का काहीच केलं नाही, आळसामध्ये पडून राहिले तरी होणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी संयम पाहिजे, नियमितपणा पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. जर आपलं जीवन अशा प्रकारे आपण घडवलं तर हा योग काय करेल, योगो भवती दुःखा. आपल्या जीवनामधले सगळे दुःख हा योग नष्ट करून टाकेल. पण त्यासाठी सुरुवातीला आपल्याला आपल्या शरीर आणि मनाची काळजी घ्यावी लागेल. कारण आपल्याकडे हेच एक साधन आहे. जर आपलं शरीर दुर्बल असेल तर मन दुर्बल होईल, मन दुर्बल असेल त्याच्या शरीरावर परिणाम होईल. शरीर आणि मन हे एकामेकाशी खूप जवळच्या याने संबंधाने जोडलेलं आहे. तेव्हा दोन्हीची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून पतंजलीने आंतरिक गोष्टीसाठी आपल्याला प्राणायाम सांगितला आहे आणि शरीर चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला आसन सांगितलेले आहेत की आसन आणि प्राणायामाचा अभ्यास करून आपण आपलं शरीर आणि मन स्ट्रॉंग ठेवू शकतो, सुदृढ करू शकतो आणि तेव्हा मग आपल्याला योगाचा अभ्यास करायला सोपं जाईल. तेव्हा ही राजयोगाची थोडी भूमिका झाली की जे काही आपल्या मनामध्ये प्रश्न असतात त्याचे आपण थोडं चिंतन केलं आणि ह्या गोष्टी प्रत्येक मनुष्याला साध्य करून घेता येणं शक्य आहे. फक्त आपण त्याला चमत्कार किंवा अलौकिक गोष्टी म्हणून त्याला बाजूला सारलं, पण ह्या गोष्टी स्वाभाविक आहे. साधना करता करता ह्या गोष्टी प्राप्त होतात. पण मात्र त्याकडे लक्ष न देता जर आपण पुढे पुढे ध्येयाकडे जात राहिलो तर नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू आणि सगळ्या बंधनातून मुक्त होऊ. मग प्रकृती आपल्यावर कोणत्याही प्रकारचं अधिकार गाजवू शकणार नाही. आपण प्रकृतीचे स्वामी होऊ. प्रकृती आपल्या इच्छेनुसार वागेल, आपल्यावर प्रकृतीचे निर्बंध राहणार नाही असं योगी सांगत असतो. राजयोगाच्या माध्यमातून तो सगळं काही जिंकून घेतो.
कॉन्कर करतो. बाह्य प्रकृती आणि आंतर प्रकृती दोन्ही प्रकृतीवर तो जय प्राप्त करतो आणि त्याच्या पलीकडे जातो. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. पुढल्या वेळेस आपण जेव्हा भेटू तेव्हा अजून राजयोगाबद्दल ज्या काही कल्पना आपल्या मनामध्ये आहे थोडं बॅकग्राऊंड आपण बघूया आणि नंतर तर आपण एक 3-4 क्लास नंतर आपण सूत्राला सुरुवात करणार आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे मांडलेली आहे. तर्कशुद्ध पद्धतीनं मांडलेली सूत्र आहेत. जर त्याचा खरोखर अभ्यास केला आपण बारकाईनं आणि जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला परिणाम लगेच दिसायला मिळतील. 6 महिन्यामध्ये आपल्याला परिणाम दिसायला लागतील. जर व्यवस्थित आपण जर अभ्यास केला तर त्या परिणाम दिसायला काही जास्त वेळ लागत नाही. 6 महिन्यामध्ये स्वामीजी मला काही मनुष्य योगी होऊ शकतो. पण मात्र सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला करायला पाहिजे. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. पुढच्या सोमवारी पुन्हा आपण या पुढचा भाग बघू. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु. नमस्कार. धन्यवाद.